मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी याचा प्रोमो. काही कारणास्तव सुकन्या दवाखान्यामध्ये ॲडमिट होते. तिच्यासोबत अद्वैत सुद्धा असतो. डॉक्टर एक फाईल आणून अद्वैतला सांगतात. 6 महिन्यापूर्वी पेशंटचा हार्ट ट्रान्सफर झाले आणि डॉक्टर ती फाईल अद्वैतच्या हातामध्ये देतात. ती फाईल पाहून अद्वैत म्हणतो, 6 महिन्यापूर्वी कला सुद्धा याच दवाखान्यामध्ये ॲडमिट होती आणि कला बोललेली त्याला आठवते. कला सांगते की त्या मुलीसाठी आपण काहीतरी करायला हवं आणि सुकन्या बोललेलेही त्याला आठवतं. सुकन्या म्हणते की ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला होता त्याच दिवशी मी त्यांना दवाखान्यामध्ये नेलं होतं आणि अद्वैतच्या पुढं सगळी सत्यता येते. अद्वैत म्हणतो, म्हणजे कलाचं हृदय सुकन्याकडे आहे. ज्या व्यक्तीचा मला चेहरा पाहायचा नव्हता तीच व्यक्ती मला मदत करतीये आणि हे सगळं आपल्याला 10 डिसेंबर रोजी पाहायला भेटणार आहे. आता पुढे काय होणार? सुकन्या सुखरूप हॉस्पिटलच्या बाहेर येईल का? अद्वैत तिची मदत घेईल का? दोघांच्या नात्यामध्ये काही नवीन सुरुवात होणार आहे का? हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. अशीच नवनवीन आणि फुल अपडेट्ससाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या